अकोल्यातील रामदास पेठ पोलिसांनी तत्परता दाखवत एका गंभीर प्रकरणात अवघ्या काही तासात 1.5 वर्षाच्या चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील शहापूर येथील फुलसिंग सोलंकी या मनोरुग्ण रामदास पेठ परिसरातील केळकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता। 9 मार्च रोजी पहाटे सुमारे 4 वाजताच्या सुमारास त्याने हॉस्पिटलमधून 1.5 वर्षाच्या चिमुकलीला कोणालाही न सांगता सोबत घेऊन निघून गेला। या घटनेची माहिती मुलीच्या आई व नातेवाईकांनी तातडीने रामदास पेठ पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी त्वरित ऑपरेशन शोध सुरू केले। पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। तांत्रिक माहिती व गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांनी अकोल रोड परिसरातील शोध मोहीम राबवली। यावेळी सदर व्यक्ती चिमुकलीला घेऊन पायी जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। पोलिसांनी शिताफीने कारवाई करत त्या मनोरुग्णाच्या तावडीतून चिमुकलीची सुखरूप यानंतर चिमुकलीला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात आणून तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले। या घटनेमुळे आईला मोठा दिलासा मिळाला। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। ज्वालादीप न्यूज करिता रुपाली खडसे, मूर्तिजापूर।